नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। सध्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झुंपलेली आहे, त्यामुळे महायुतीतच रणकंदन सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारावर चालतो। दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना। विरोधात शिरलात तर विरोधात, आम्ही आमचं काम करत राहू, आशिष शेलार यांचं विधान। आम्ही विचारधारा सोडणार नाही, निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य होत असतात। राज्यातल्या महायुतीवर परिणाम होणार नाही अशी विधानं टाळली पाहिजे। सूरज चव्हाण यांची शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजितदादांना बोलता येणार नाही। समन्वय समिती ठरवल्याप्रमाणे दादा वागतील अशी अपेक्षा आहे। अजितदादा आणि 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, बावनकुळेंचा इशारा। अमित साटमांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरींचा भाजपात पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरींचा भाजपा पक्षप्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगले शिंदेंच्या शिवसेनेत। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये रोड शो। ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे तसंच तुर्भेमध्ये शक्ती प्रदर्शन। नवी मुंबई महापालिका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लढत। राहुल नार्वेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा आरोप। बबन महाडिक यांच्यासह इतरांकडून हायकोर्टात याचिका। तर आता पाहूयात आरोपा प्रत्यारोपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत, रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया। तर रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, निषेध करतो अमित देशमुख यांचं वक्तव्य। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया। लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये वक्तव्य। टीकेची झोड उठल्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, चव्हाणांचं वक्तव्य। राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न आहे। रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, अमित देशमुखांचं वक्तव्य। तर लातूरची ही संस्कृती नाही, मी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतो, अमित देशमुखांची प्रतिक्रिया। विलासरावांच्या कल्पनेतील अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार असा चव्हाणांचा बोलण्याचा अर्थ। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याची रावसाहेब दानवेंकडून सारवासारव। जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहील। खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, खासदार शिवाजीराव काळगेंची प्रतिक्रिया। संघाच्या नेत्यांचंही नाव यांना पुसायचंय अशी ही मानसिकता आहे, त्यांना मोदी शहांचे फोटो लावायचे आहेत। विलासराव देशमुखांवरील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही टीका केली। विलासराव देशमुख विरोधकांचे अजात शत्रू होते, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल बोलून स्वतःच्या मानसिकतेच्या दिवाळखोरीचं उदाहरण दिलं, गायकवाडांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजपचे नेते CR पाटील यांचं वक्तव्य। तर शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांची टीका। तर संजय राऊतांना अफजल खान प्रिय झाले आहेत, बन यांचं प्रत्युत्तर। तर आता बघूयात मनपा रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। पण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, जर कोणाला फारच झालं असेल तर घ्या, काही सोडू नका। पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला, आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। संग्राम जगतापांचे पियानी बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, रिव्हॉल्वर असलेल्या बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर सुषमा अंधारेंचा आरोप।
कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ आहे. सुषमा अंधारेंच्या आरोपांवरती संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं असल्याचंही केलं वक्तव्य. साताऱ्यातील ड्रग्ज धाड शिंदेंच्या बंधूंच्या रिसॉर्टवरच. सुषमा अंधारेंकडून प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर कारवाईचा आरोप, तर साताऱ्याचे पालकमंत्री सुषमा अंधारेंचा शंभूराज देसाईंवरही टीका. 24 तासात आरोप वृषाली पाटलांवर कारवाई होईल असं आश्वासन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिलंय. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती. 24 तासाच्या आत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा अविनाश जाधवांचा इशारा. बरं झालं त्या चिखलातून बाहेर पडलो. शिवसेना नेते अभिजित अडसोळी यांची भाजप आणि युवा स्वाभिमानवर टीका. तर ज्या पक्षाच्या देशात पंतप्रधान तो भाजपा एका लहान पक्षासाठी आपले उमेदवार मागे घेण्यासाठी पत्र देतो, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही, असाही हल्लाबोल. यशोमती ठाकूरांकडून नवनीत राणांना न शिकलेली बाई म्हणून उल्लेख करण्यात आलाय. न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे विचारते. यशोमती ठाकूर यांची नवनीत राणावर नाव न घेता टीका. हनुमान चाळीसा अजून म्हणून दाखवली नाही, असाही टोला. भाजपासोबत आम्हाला लढण्याची गरज नाही. भाजपचा पराभव रवी राणा आणि नवनीत राणा हेच करणार. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचं वक्तव्य. एक वेळ मनपात विरोधात बसू, मात्र रवी राणांचा पक्ष सोबत असेल तर महायुतीसोबत सत्ता स्थापन करणार नाही, असंही केलं स्पष्ट.